तो अर्ज की आहे, काजू मागितले काजू कतली भेटली, जिथे नाही घालायची तिथे पण मस्ती घातली, माजलो मी आणि ऍक्सिडेंट झाल्यावर म्हणलो लोकांची नजर लागली. मग काय म्हणता? तर सेल्फ डिफेन्स साठी महेश भाऊ कडून बॉक्सिंग आणि कराटे शिकल्यानंतर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो 2025 चालू आहे, तरी पण काही जणांना सोशल मीडिया आणि रिअल लाईफ मधला फरक माहित नाही. यांना तुम्ही रोस्ट करा तर हे म्हणते समोर येऊन बोल. अबे लहान आहेस का तू? छोटी बच्ची हो क्या? आज रोजच्या धिंगाण्यासोबत हेट कमेंटचा रिप्लाय पण भेटणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दुसरं काय नाही, लई मज्जा येणार आहे भाई. व्हिडिओच्या शेवटी बोलूच तर आधीच बोलतो की भाऊ एक कमी वयामध्ये सक्सेसफुल माणूस आहे, चांगले काम पण करताय आणि यासाठी भाऊला फुल इज्जत. पण रोस्ट करणं आपलं काम आहे. भाऊ जरी चांगला असला त्याचा कॉन्टेंट गुच आहे. अरे हॉटेलमध्ये नाही तुझी खायची लायकी आणि तू बरोबरी करतो का माझ्या बाईची? काय हसायला भाऊ, अजून म्हणतो मी माज करत नाही. हे माज नाही तर काय भाई? एकीकडे दान धर्म करा आणि दुसरीकडे एखाद्याची खाण्यावरून लायकी काढा. शोभतंय का तुला? आणि हा बाजूचा कार्यकर्ता भाई, याला बघून मला ती हिंदीची म्हण आठवली, तलवे चाटना. आगे आगीची खेळ नको, जवळ जाशील. प्रतीक शिंदे नॉट इज जोक. हट रे भाई, प्रतीक शिंदे नॉट इज जोक. भाऊ डायरेक्ट इंग्लिश मध्ये चाटायलाय. प्रतीक शिंदे नॉट इज जोक, पण तू झालास भाऊ जोकर. नंबर सर्च करून बघ, तुझी लायकी नाही तेवढा माझा नंबर आहे. तुझी लायकी नाही तेवढ्याचा भाऊचा नंबर आहे. याला माज करणं बिलकुल नाही म्हणत. याला म्हणतात ओढून केला लोचा, कारण उंच माझा बोचा. काय काय अतिश छाने येडत सवयीमध्ये आणखीन तुझ्या आईच्या नवऱ्याने गेम 50 लाखाची गाडी घेतली का? त्यांना येडं जवळ नको म्हणू भाऊ. त्यांनी तर एक रील बघितली होती, त्या रील मध्ये एक येडं जवळ म्हणताय की मी एवढे सगळे पैसे कमवले ते गेम खेळून. पैसे मला भेटतात कुठून तुम्हाला सांगतो. आज मी माझ्या बाहेर जायचं पाहिजे. दुसऱ्याला रिप्लाय देऊस तर पहिले भाऊ स्वतःचे व्हिडिओ बघ, म्हणजे पहिले आपणच घाण करायची आणि कोणी आपली चूक काढली की मग त्याला म्हणायचं अरे लायकी का तुझी स्वतःच्या दमावर घेतली, कष्ट करून घेतली. जळणाऱ्यांनो तुम्ही नुसतं जळत राहा. जळणाऱ्यांनो अरे दान धर्म करतो मी, दान धर्म तुम्ही करता का भाई? मी करतो भाई. मला ह्यात पण वाटन ह्याचा माझं लय माझं. अरे मग मी काय करू का नको? भाऊला म्हणलं तू माज दाखवायला, तर भाऊ म्हणते मी माझ्या पैशाचा दाखवलो, तुम्ही पण दाखवा. या लेकराला माज दाखवणं काय असतं हेच माहित नाही. माज दाखवणं म्हणजे स्वतःला श्रेष्ठ समजून बाकीच्यांना कमी दाखवणं. आणि भाऊ तू तेच करायलास आणि तुला लाज बी वाटेल. जळायला तयार राहा. प्रतीक भाऊ कितीदा सांगू यार, तुला नाही जळत यार, आम्ही तुझ्यावर नाही जळत भाऊ. पण तुम्ही समजून सांगा 17 साल ते कधीच नाही ऐकणार ज्याचं ढुंग नाही लाल. भाऊला क्रिटिसाइज केलं की भाऊ म्हणतोय तू माझ्यावर जळतो. तर ठीक आहे भाऊ, तुझ्या म्हणण्यानुसार आम्ही तुझ्यावर जळतो. आणि का नाही जळणार भाऊ? जगातला सगळ्यात रिचेस्ट पर्सन कोण? प्रतीक भाऊ. जगातला सगळ्यात हँडसम पर्सन कोण? प्रतीक भाऊ. जगातला सगळ्यात इंटेलिजंट पर्सन कोण? प्रतीक भाऊ. जगातला बेस्ट क्रिएटर कोण? प्रतीक भाऊ. जगातला सगळ्यात ढुंगन जळका कोण? प्रतीक भाऊ. दुसऱ्यांना म्हणत राहते की तू माझ्यावर जळायला, पण खरं मॅटर हे की भाऊचं ढुंगण सगळ्यात जास्त जळतंय. भाऊला सहनच होत नाही की मला कोणी क्रिटिसाइज करायले. याला एवढं बी कळत नाही की सोशल मीडियावर 4 लोक चांगलं म्हणते तर 4 लोक वाईट बोलते. आणि भाऊ तू एवढा भारी नाही की सगळे तुला चांगलं म्हणते. भाऊच्या मते अपोजिशन पार्टी रुलिंग पार्टीला क्रिटिसाइज करायली तर ती त्यांच्यावर जळायली. एखाद्या चोराची प्रगती झाली आणि पोलिसांना त्यांना पकडलं तर पोलीस त्यांचं काम करायना ते त्याच्यावर जळायलेत. अर्धा लाज वाटू द्या तुम्हाला. प्रतीक भाऊ मोठा वय राव तू. आणि याचे काय फॉलोअर पण ते काय म्हणतात ते येड्या भू. डीएम मध्ये मला शिव्या देऊन म्हणतात आधी त्याची बरोबरी कर आणि मग बोल. यांच्यामध्ये उद्या मला मुख्यमंत्र्यावर काहीतरी बोलायचंय तर मग आधी मला मुख्यमंत्री बनावं लागत. काय लॉजिक आहे? मायामध्ये काय गरज नाहीये भाई बरोबरी करायची. सगळेजण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार मेहनत करायलेत आणि बरोबरी करायची तर एकदम टॉप लेवल माणसाची करा, एका छपरीची नाही. मला खूप वाईट वाटलं, काही जण भाऊला काळा मुंगळा म्हणायलेत. मुंगळा असा असतंय रे भाऊ, मुंगळा नाही फक्त काळा आहे. फक्त जोक आहे भाई. भाऊ काळा जरी असला तरी चांगला आहे. भाऊ दान धर्म करते. अरे जेव्हा मी दान धर्म करतो, गोरगरिबांना सांभाळतो, अनाथ आश्रमात जाऊन दान करतो, ओरडून सांगावं लागते की मी दान धर्म करतो, नाहीतर लोक मग आपल्याला चांगलं कसं समजतील. वृद्धाश्रमात जाऊन दान करतो. मग दान धर्म करायला तो उपकार करायला का भाऊ? आणि आता कळलं काऊन दान धर्म करायला? लोकांना सांगायसाठी. दान धर्म स्वतःच्या मनाच्या शांतीसाठी केलं जातंय. आपल्याकडे जास्त झालंय तर लोकांना पण द्या, आनंद भेटतंय. त्यावर लोक काय बोलू का न बोलू आपल्याला फरक नाही पडला पाहिजे. पण भाऊला वाटतंय मी दान धर्म करायलो तर त्यावर पण लोकांनी बोललं पाहिजे. मला चांगलं बोला, मला चांगलं समजा. अबे आलू खाओगे. दान धर्म तर पुणेच सुपरस्टार पण करतय, पण त्याच्या कॉन्टेंटला आपण चांगलं नाही म्हणत, गुच म्हणतो.
मग आता तू दान धर्म करायला म्हणजे तुझ्या माजल्यासारख्या व्हिडिओला चांगलं थोडी म्हणणार, काय नॉनसेन्स. जेव्हा मी रस्त्यावर झोपलो, जेव्हा मी फटाक्याच्या स्टॉलवर दिवस काढले, जेव्हा मी बिस्किट पुड्यावर जगलो, तेव्हा कुठे बोट घालून बसला होता तुम्ही? तेव्हा आमचे बोट कुठे गेले ते काय माहित, पण आता आमचे बोट एकदम बरोबर जागेवर चालले, तिथंच चालले ज्याचं ढुंगण टनाटना करायले. तुम्हाला माझी फक्त फॉर्च्युनर दिसती, हे सोनं नाणं दिसते, आणि मी कष्ट करत होता कुठं मिळते का तुम्ही? हा हो भावा, कळालं तू कष्ट केलेस, पण आमच्यासाठी नाही केले ना, तुझ्यासाठीच केले. आणि आता ऐक, काय ऐक की अरे हा मी अहंकारी रावणे, मला माझा अहंकार नाडणार, पण युद्धाचे नियम सोडून कधी नाही लागले. झालं बनला रॉक्सन. आता मी सांगतो याच्या युद्धाचे नियम काय. भाऊला कोणी कॉन्टेंटद्वारे रोस्ट केलं, ट्रोल केलं, तर भाऊ त्याचा रिप्लाय कॉन्टेंट नाही देत, त्याच्याच समोर जाऊन देतय. बरं समोर गेला तर गेला, एकटा नाही जात, 4 जणाला घेऊन जातय आणि एकाला मारतय. हे भाऊच्या युद्धाचे नियम. आमच्या इकडचे छपरी पोरं असे चाळी करतात, मग त्या छपरी पोरात आणि तुझ्यात काय फरक राहिला? काहीच नाही. आणि सगळ्यात मोठा पॉइंट हाच आहे, भाऊची दादागिरी. थोडी घाण साफ करायची राहिली अजून. झालं, निम्मे अर्धे घुसून मारले, निम्मे अर्धे पुढेच नाही आले, निम्मे अर्धे पळून गेले, सगळं झालं. मी जसा उठलोय का नाही, ज्यांनी ट्रोल केलं त्यांची तासून मारून आलोय मी. वा, काय भारी काम केलं भाऊ. काय जणांना मारून आलाय आणि आता सोशल मीडियावर फ्लेक्स पण करायलाय. भाऊला माहित नाही वाटतं आपल्या इकडे दुसऱ्याला मारणं गुन्हा आहे, पण काय नाही होत भाई. भाऊ आता रील स्टार आहे ना, चलतंय त्याच्या फॉलोअर्सला, हे पण चलतंय भाई. कोणी चांगलं काम करायले, तुम्ही त्याला फॉलो करायले, बिंदास करा, पण जिथं ते चुकायलाय तिथं बोलायची हिंमत तरी ठेवा. तर भाऊ आणि त्याचे मित्र म्हणतात की समोर येऊन बोल, पण भाऊ मी फक्त कॉन्टेंट पुरतं बोलतो, समोर आल्यास तुझ्याबद्दल रिस्पेक्टच असन. बाकी बस झालं. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. भेटू लवकर.